धैर्यशील मोहितेंच्या प्रचारासाठी पवारांची अकलूजमध्ये आज जाहीर सभा होतीये। थोड्याच वेळामध्ये या सभेला सुरुवात होणार आहे। विजयसिंह मोहिते पाटील सभेच्या मंचावर उपस्थित असणार आहेत। तर थोड्याच वेळामध्ये या सभेला सुरुवात होतीये। धैर्यशील मोहिते पाटील म्हाडामधले शरद पवार गटाचे उमेदवार आणि विजयसिंह मोहिते पाटील सभेच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मंचावरची दृश्य आपण पाहताय। माढा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ आज शरद पवार यांची अकलूज येथे सभा होती। आपण जर बघितलं तर माढा लोकसभेमध्ये जवळपास 5 सभा तर शरद पवारांनी घेतल्या होत्या। आज ही शेवटची सभा तर त्यांची होणार आहे आणि त्यासाठी तयारी जर आपण बघितलं पूर्णपणे तयार झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर 4 दिवसापूर्वीच नरेंद्र मोदी यांची देखील सभा याच मतदारसंघात झाली होती। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या 2 सभा केल्या होत्या आणि त्या देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटलांवरती खरं तर मोठ्या प्रमाणात टीका देखील केली होती की कुठल्याही पद्धतीची ठोकशाहीच्या जीवावर लोकशाही जर संपत असेल तर याद राखा असा इशारा दिला होता। त्याचबरोबर इथं अनेकांचे मर्डर केलेले आहेत त्याचा देखील हिशोब चुकता केला जाणार आहे। त्याचबरोबर रणजित नाईक निंबाळकर यांनी देखील मोहिते पाटलांची टीका केली होती। या सगळ्या टीकेला आता खरं तर आज कशा पद्धतीने उत्तर दिलं जाणार आहे हे देखील पाहावं लागणार आहे। आपण जर बघितलं तर शरद पवारांची आज ही शेवटची या मतदारसंघातली सभा असणार आहे। त्यामुळे 11 वाजता या सभेला खरं तर सुरुवात होणार आहे। शरद पवार देखील आता काय बोलतात याकडे आता सगळ्या मतदारसंघात संपूर्ण लक्ष लागून राहिलेलं आहे। खरं तर ही जी लढाई जर आपण बघितली तर मोहिते पाटील विरुद्ध रणजित नाईक निंबाळकर ही जी लढाई हाय व्होल्टेज लढाई म्हणून पाहिली जाते। सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरं तर या लढतीकडे लक्ष लागून राहिलेलं आहे आणि आज शरद पवार काय बोलतात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अकलूजहून कॅमेरामन मिलिंदसह मी रवी लवेकर, TV9 मराठी।